लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी याची मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणी योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार हा सारखा प्रश्न विचारला जात होता. याचं उत्तर आता लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की आजपासून पुढे 8 दिवस सलग हे वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचं टेन्शन मिटलेलं आहे. इथून पुढे 8 दिवस सलग हे पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये आणि मेचा हप्ता 1,500 रुपये असं मिळून तुम्हाला 3,000 रुपये वाटप हे होणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. आता या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. लाडक्या बहिणींना या योजनेत दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केले जाणार असला दरम्यान एप्रिलचा हप्ता हा आजपासून पुढे 8 दिवस वाटप होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच माध्यमांशी बोलताना सांगितलं. आपण डिटेलमध्ये पाहूयात कारण काल रात्री उशिरापर्यंत जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये मोठा निर्णय असा घेण्यात आला की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत आता जवळपास जर आपण बघितलं तर दररोज 8 लाख 9 लाख लाडक्या बहिणी बाद होत आहेत. तर त्या बाद का होत आहेत ह्याची शक्यता काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आता जरी वाटप सुरू झालं असलं तरी लक्षात घ्या अर्ज पडताळणी अजून थोडी चालू आहे. जवळपास आज 22 एप्रिल आहे. आजपासून पुढे 22, 23, 24, 25, 26 असे 4 दिवस आणि पुढच्या आठवड्यात 4 दिवस असे वाटप सुरू राहणार आहे. आजपासून वाटप हे अक्षय तृतीयेच्या अगोदर 2 दिवस कंटिन्युअस राहणार आहे. म्हणजे 8 दिवस हे वाटप सुरू राहील. परंतु याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद होतील कारण दररोज 3 ते 4 जिल्हेच फक्त वाटप होणार आहेत आणि 3 ते 4 जिल्हे वाटप सुरू जरी झाले तरी तुम्हाला पैसे येतील याची गॅरंटी नाही. कारण जिल्ह्यात सुद्धा त्यांनी प्रॉपर एक तालुका कुठल्या तालुक्यात सर्वात प्रथम पैसे टाकायचे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आत्तापर्यंत सगळ्यांना 9 हप्ते आले असतील बरोबर. ज्यांना हप्ता नाही आला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कोणाकोणाला हप्ता नाही आला. आता 10व्या हप्त्याची वाट सगळ्या पाहतायत. रामनवमीलाच हा हप्ता येणार होता अशी चर्चा होती मात्र ते आला नाही. लाडकी बहीण योजनेतून 3-4 महिन्याच्या आपण जर बघितलं तर शेवटच्या महिन्याच्या कालावधीत पैसे येत आहेत. परंतु आता ह्याच्यामध्ये एप्रिलचा हप्ता जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आता एप्रिलचा हप्ता हा 72 तास सलग वाटप होणार आहे. म्हणजे इथून पुढे 72 तासात कधी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो. सोबतच 4 चाकी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे. म्हणजे या क्षणाची सर्वात मोठी 4 चाकी लाडक्या बहिणींना काय माहिती आहे त्यांच्यासाठी हे तुम्हाला सांगतोय. बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा यांनी सगळ्यात मोठी अपडेट देत लाडक्या बहिणींना अतिशय खुश केलेला आहे. कारण आता आपण बघितलं तर जे काही आपलं अक्षय तृतीया आहे त्यासाठी मोठं एक गिफ्ट सरकारने दिलेलं आहे. उशीर झाला आहे माफ करा असं म्हणत त्यांनी सर्व लाडक्या बहिणींचे माफीसुद्धा मागितली आहे. कारण लाडक्या बहिणीमुळेच आम्ही या सरकार सत्तेमध्ये आहोत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी एप्रिल आणि मेचे 3,000 तर मिळणारच परंतु सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा ह्या लाडक्या बहिणींना आपल्या मिळणार आहेत. सोबतच अक्षय तृतीयेसाठी एक मोठं गिफ्ट सुद्धा सरकार जाहीर करत आहे. सोबत साडी सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. परंतु या सरकारने असं म्हणलं आहे बघा, रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत असा निर्णय घेतलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र होतील
त्यांना या योजनेचा एकही लाभ हा मिळणार नाही. तर त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही निकष वगैरे काय करत आहोत, काय ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. मुख्यतः त्यांनी कारणंसुद्धा सांगितले आहेत. 3 ते 4च कारणं आहेत ज्याच्यामुळं लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत आणि त्यांनी जिल्हेसुद्धा सांगितले की कोणत्या जिल्ह्यापासून आणि बँकेत हे पैसे पडणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती नक्की तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यापासून आपण बघणारच आहोत, कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, काय आहे. व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण एक सगळी माहिती पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण तुम्ही अशा गोष्टी मिस करता आणि तुम्हाला कळत नाही की सगळ्यांना पैसे येतात आणि मलाच काय येत नाहीत. बघा, पहिला नियम जो सरकारने सांगितला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जी लाडकी बहीण आता सक्षम आहे, म्हणजे जिचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तिला आता या हप्त्याची गरज नाही. जी लाडकी बहीण स्वतः नोकरीला जाते, जी लाडकी बहीण आता जिच्या घरी कोणीतरी इन्कम टॅक्स भरतं, जिच्या घरी 4 चाकी गाडी आहे, अशा लाडकी बहिणीला याचा आता उपयोग नाही. त्यामुळे हिला आता बाद करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल आता ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात आहे. बघा, जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्हाला. धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर झालेला आहे, धाराशिव, लातूर, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, दररोज 4 ते 5 जिल्हेच वाटप होणार आहेत. कारण सरकारचं असं म्हणणं आहे, आम्ही आता ज्यावेळेस हे हप्ता पाठवू तो एकदम काटकसरपणे पाठवणार आहोत. जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला तर इथून पुढे तुम्हाला कंटिन्युअस हप्ते येत राहतील. कारण परत जे अर्ज पडताळणी आहे ती परत तुमची डिसेंबरमध्येच होणार आहे, तोपर्यंत होणार नाही. म्हणजे पुढचे 6 महिने 7 महिने काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे सरकारचं असं म्हणणं आहे की आपण जेवढ्या आता लाभार्थी बहिणी आहेत त्यातल्याच भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी बाद होणार आहेत. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की त्या सक्षम झालेल्या आहेत. आता तुमचं म्हणणं काय की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की या सरसकट अर्ज पडताळणी झाली पाहिजे का, किंवा एवढी काटकसरपणे अर्ज केले पाहिजेत का. कारण मला असं वाटतं की असं काही करायला नाही पाहिजे. जसं तुम्ही निवडणुकी अगोदर सगळ्यांना पैसे दिलेत तसं आतासुद्धा तुम्ही सगळ्यांना पैसे द्यावे. कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेमुळेच तुम्ही निवडून आलात, लाडक्या बहिणींमुळेच तुम्ही निवडून आलात असं मला वाटतं. तर सगळ्यांना पैसे हे मिळायला हवेत असं माझं म्हणणं आहे. तर तुमचं म्हणणं काय तुम्ही सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या बँकेत पैसे येणार तर ते सांगतो. बघा, काही लाडक्या बहिणींच्या पोस्टाच्या खात्यात पैसे येतील, काही प्रायव्हेट बँकेमध्ये आणि काही सरकारीमध्ये. आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कोणाला किती मिळणार हे मी तुम्हाला सांगितलं. आता अक्षय तृतीयेसाठी मोठे गिफ्ट म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घर सरकार परत एकदा देणार आहे. तर तुम्ही अर्ज भरला असेल तर अर्ज भरा. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती याच्यामध्ये पूर्ण हे आहे फॉर्म आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सगळं काही बघू शकता की कसं काय आहे आणि तुम्हाला सुद्धा स्वतःचं घर हे मिळू शकतं. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. तुमचं मत काय आहे, तुम्हाला पैसे मिळालेत का हे सांगायचं आहे. कारण आज दुपारपासून वाटप हे 100% होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.